भारतातल्या सिटी स्मार्ट बनत चालल्यात, पण खरा भारत जपणारी गावं मात्र संपत चालल्यात। मुंबई आग्रा कोळ्यांची ना, आणि गोवा गावडा कुणबी रापणकार खाजणकरांचा। पण कुठे आहेत आता ही माणसं? आमच्या जमिनी, पाणी, जंगल, संस्कृती, आमचं सुशेगात जगणं ओरबाडून जो विकास उभा राहील त्यात आमचं अस्तित्व काय? विकास कोणाला नकोय हो, पण या विकासानं पैशाचं अर्थकारण वाढत असताना आमच्या जगण्यातल्या आनंदाचं अर्थकारण सुद्धा वाढायला हवं। आमचं गाव, आमची संस्कृती टिकायला हवी आणि आमच्या रान माणसांना ओळख मिळायला हवी। आमच्या गावात कसा विकास हवा याची मॉडेल्स दिल्ली मुंबईत नाही तर आमच्या गावातच बनायला हवेत। म्हणूनच खेड्याकडे चला, स्वदेश बॅक टू द विलेज या इनिशिएटिव्ह मधून आम्ही गाव आणि शहरातल्या लोकांनी मिळून कोकणातल्या गावांच्या शाश्वत विकासाची विजनरी मॉडेल्स बनवणारी कम्युनिटी उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत। आपला देश खेड्यांचा देश होता, पण काळाच्या ओघात आणि बाह्य हस्तक्षेपाचा परिणाम म्हणून स्वयंपूर्ण खेडी कोलमडली आणि त्यांची शाश्वत जीवनशैली नष्ट होत चालली आहे। पण वेळ हातातून जाण्यापूर्वीच गावचं गावपण जपण्याची धुरा सांभाळण्यासाठी काही हात पुढे येत आहेत। असे हात हातात गुंफण्यासाठी आणि एक दिशा मिळवण्यासाठी 3 दिवसीय शिबिर घेण्यात आले। सहभागी जी आशा घेऊन आले होते त्यापेक्षा खूप काही घेऊन गेले। ही शिबिरं पुन्हा पुन्हा होत राहतील। या शिबिरातून गावच्या शाश्वत भविष्यासाठी काम करणारी तरुणांची फळी उभी करण्याचा आमचा मानस आहे। श्रावणात कसा कोकण हिरवागार सजलाय, कोकणातली ही नॅचरल ब्युटी आणि इथली खूप सुंदर जीवनशैली वाचवण्यासाठी ही कम्युनिटी या श्रावणात आपल्या मातीच्या मांगरामध्ये जमली होती। प्रत्येकाचं गावाकडे येण्याचं स्वप्न असतं, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रॅक्टिकली गोष्टी असतात। इमोशनली गावाकडे यायचं आहे, पण त्याच्यामध्ये असलेले अडसर काय आहेत, हा जो प्रवास आहे तो प्रत्येकाने चार्ट पेपरवरती मांडायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं लक्षात आलं की इतकं सोपं नाही आहे। पण कम्युनिटी म्हणून जर काम केलं तर बऱ्याचशा गोष्टी शक्य आहेत। त्यामुळे या कम्युनिटीमध्ये आपण प्रेझेंटेशन करत असताना एकमेकांचा रिसोर्सेस जाणून घेत असताना आपण त्यांना एकमेकांना कशी मदत करू शकतो आणि कम्युनिटी कशी बिल्ड करू शकतो याच्यावरती विचारमंथन केलं। गाव स्वतंत्र, राज्य स्वतंत्र होतं, नंतर राज्य गुलाम झाली, पण गाव स्वतंत्र राहिलं। पण ब्रिटिश काळामध्ये देशही गुलाम झाला आणि गावही गुलाम झालं। बाळूदादा आणि आम्हा रान माणसांचा कोकणातला प्रवास आम्ही या स्वदेशमध्ये लोकांना दाखवतो। एक डिस्कवरी ऑफ रान माणूस म्हणून द लोकल बस या चॅनलने केलेली डॉक्युमेंटरी जी आम्ही फक्त स्वदेशच्या वर्कशॉप्समध्ये दाखवतो आणि लोक यातून फक्त इन्स्पायर न होता यातल्या प्रॅक्टिकल गोष्टींवरती डिस्कशन केलं जातं। गावातल्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे आजच्या विकासाबद्दल, आज त्याचे काय व्हिजन्स आहेत किंवा त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, तर ह्या सगळे गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण ह्या डिस्कवरी ऑफ रान माणूसच्या सेशनमधून केला। आपण इथे एक लोकल मार्केटचा भरवला होता, आठवडी बाजार कोकणातला कसा असतो। खरं तर आठवडी बाजाराचं एक इकॉनॉमिक्स आहे। आजकाल आपण बघतो की गावागावात आत्ता गावाचं शहरीकरण होतं आणि मॉल्स येत आहेत, डीमार्ट येत आहेत आणि आपला कुठेतरी पैसा बाहेर चालला आहे, भांडवलदारांकडे, कंपन्यांकडे चालला आहे। पण तो पैसा माझ्या गावातल्या माणसांकडे राहायला पाहिजे, तर आपण प्रेफर करतो आठवडी बाजार। तर ह्या आठवडी बाजारामध्ये कित्येक ऑथेंटिक ट्रेडिशनल गोष्टी असतात, पण त्याची कुठेतरी आपल्याला ऑथेंटिसिटी, त्याचं ट्रेडिशनल व्हॅल्यू आणि त्याचं इकॉनॉमिक्स आपल्या लक्षात यायला हवं। तर त्याच्यासाठी आपण एक लोकल मार्केटचा एक सुंदर गेम खेळलो आणि त्याच्यामधून आपण हे मार्केट समजून घेतलं। शेण आणि औषधी वनस्पती वापरून आपण मच्छर अगरबत्ती बनवले, कोणतेही केमिकल नाहीये त्याच्यात। मला मिळणार
खरं तर ज्यावेळेस इथे सगळेजण आले होते या सगळ्या गोष्टी नवीन होत्या, पण 2-3 दिवस इथे राहिल्याच्या नंतर या गोष्टी समजून घेतल्याच्या नंतर इथलं इकॉनॉमिक्स कळायला लागलं. त्यामुळे इथे काहीही आम्ही न देता सुद्धा बऱ्याच जणांनी निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी जमा करून स्वतःचे स्टॉल्स लावले. गावातलं हिडन इकॉनॉमिक समजून घेण्यासाठी ग्लोबलायझेशनकडून लोकलायझेशनकडचा हा प्रवास आपण समजून घेत. नमस्कार, मी चिन्मयी स्वदेश ह्या वर्कशॉपची एक पार्टिसिपंट. आणि ह्या वर्कशॉपचा अनुभव किंवा फीडबॅक असाच की मला 2 गोष्टी मिळाल्या. एक म्हणजे क्लॅरिटी आणि दुसरं म्हणजे कम्युनिटी. तर आपलं एक विजन असतं, आपण जे करतो ते बरोबर आहे का, किंवा काय चॅलेंजेस असतील, मग तिथे जाण्यापर्यंत, मग तिथे राहिल्यानंतर जे चॅलेंजेस येतील, हे सगळं एकंदरीत तिकडे कव्हर झालं. खूप जास्त क्लॅरिटी आणि माझं जे विजन आहे त्याला एक डिरेक्शन मिळालं इकडे येऊन. आणि त्यांनी जशा व्यक्तींना इन्व्हाइट केलेलं, सत्यजित दादा असो, पाटकर सर असो, प्रसाद तर स्वतः आहेत, मल्हार होते, आणि बाळूदादा, ह्यांच्याकडनं खूप जास्त गोष्टी शिकायला मिळाल्या. दुसरं म्हणजे कम्युनिटी. तर मी इकडे सिलेक्ट झाले तर मी खूप जास्त खुश होते. पण मी इथे आले सोलो, पण परत येताना मी एक कम्युनिटी घेऊन आली आहे. तर आता ह्यापुढे जेव्हा आम्हाला एकमेकांची मदत लागेल किंवा कोणतेही डाऊट्स असतील तेव्हा आमच्याकडे ही कम्युनिटी असेल. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि बाळूदादांना भेटावं एकदा तरी, म्हणजे एक शेतकरी साधा सरळ कसा असतो, तो कसा आयुष्य जगतो, आणि बाळूदादाकडनं निसर्ग ऐकावा असं मला वाटतं. आणि प्रसाद तर होतेच, त्यांचं काम हे नेहमीच इन्स्पिरेशन होत आलं आहे, राहत आलं आहे आमच्यासाठी. पण तसं आता आपल्यालाही करायचं आहे जबाबदारीने, आणि निसर्ग राखायचा आहे आपल्याला. परत इकडे येऊन कॉन्क्रिटायझेशन नाही करायचं जस्ट बिकॉज ते आपल्यासाठी कन्व्हिनियंट आहे. तर आपल्याला रूट्सशी जाऊन निसर्गात काय केलं पाहिजे जे निसर्ग राखला जाईल आणि त्याचं शहरीकरण नाही होणार, याच्यावर विचार करायचा आणि ह्याच्यावर काम करायचं आहे. तर एकंदरीत आय एम व्हेरी ग्रेटफुल टू द टीम ऑफ स्वदेश. थँक्यू. गावात येऊन सुद्धा जर आपण प्रत्येक गोष्टीसाठी शहरांवरती, मार्केटवरती डिपेंड राहिलो तर त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे इथे येऊन तुम्हाला इथले स्किल्स शिकणं खूप गरजेचं आहे. त्यातलं एक महत्त्वाचं स्किल म्हणजे नॅचरल बिल्डिंग. आपल्याकडे गणेश लोहार म्हणून इथले एक नॅचरल बिल्डर आहेत कोल्हापूरमधले. त्यांनी एक सेशन घेतला होता नॅचरल बिल्डिंगमध्ये. त्याच्यातला एक महत्त्वाचा पार्ट असतो मड प्लास्टरिंग. तर सगळ्यांनी मिळून ही कामं केली. म्हणजे स्किल डेव्हलपमेंट, जीवन कौशल्य शिकणं हा एक भाग आहे. चॉप करायला हे आहे त्याच्यावर ते लोक लिहितात मंगेश पाडगावकर, वेंगुर्ल्याचा पाऊस मराठीत लिहितो. संयम ठेवा. काय वापरलं, किती वापरलं? हा तर मी जुगाड केला आहे एक्सपेन्स साठी. तुम्हाला एक प्रॉपर स्क्वेअर झाला पाहिजे. आता 8 बरं झालं विचार. माती, रेती आणि गवत आणि त्या मटेरियलपासून आपण छान इथल्या चिऱ्याच्या भिंतीला मड प्लास्टर केलं. आता साधारण 8 दिवस झालेत ते मड प्लास्टर सुकत आलं आणि सगळ्यांचे हात त्या भिंतीला लागलेत. एक कम्युनिटी वर्क आपण इथे केलं. कोकणात वेगवेगळ्या क्षेत्रात ग्राउंड लेवलला गावात काम करणाऱ्या लोकांचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर रुपेश पाटकर सर जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, आज स्वतःच्या गावामध्ये ते छान सुशेगात जीवन जगतात. त्यांच्या डॉक्टरी पेशातून ते लोकांची सेवा तर करतातच, पण ते पर्यावरण जपण्यासाठी इकॉलॉजिकल इंटेलिजन्स, पर्यावरणीय बुद्धिमत्ता या विषयावरती काम करतात. आपण बाजारातून ज्या वस्तू विकत घेतो त्याची फक्त आणि फक्त प्रोडक्शन कॉस्ट आपण देत असतो ती कंपनीला, पण या पलीकडे एन्व्हायरमेंटला काय लॉसेस होतात, तिथल्या समाज जीवनावर, इंडिजिनस कम्युनिटीजवर काय लॉसेस होतात, वस्तू वापरून झाल्यानंतर त्याचा पर्यावरणावर काय इम्पॅक्ट होतो, त्यातून कसा क्लायमेट चेंज घडतो, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत ह्या गप्पा होणं, त्यांच्यासोबत या गोष्टी मांडणं आणि इतरांचे प्रश्न समजून घेणं हा अशा पद्धतीचा टॉक. अजून एक रोल मॉडेल म्हणजे मल्हार इंदुलकर, ज्यांनी चिपळूणजवळ निर्वाळ या गावामध्ये स्वतःचं एक जंगल वाचून इको टुरिझमचं, वाईल्ड लाईफ टुरिझमचं एक मॉडेल उभं केलं आहे. कोकणात जंगल राखून फक्त तुम्ही अर्थार्जन करू शकता, रोजगार निर्मिती करू शकता आणि हे अशा पद्धतीची मॉडेल्स आज तरुणांसमोर ठेवणं खूप गरजेचं आहे. मल्हार देवरायांवरती काम करतो, देवरायांच्या संवर्धनावरती आणि गावामध्ये असलेल्या देवराईतल्या स्पेसीस अजून वाढवून त्या देवरायांचं जंगल कसं वाढेल याच्यावरती त्याचा फोकस आहे.
कोकणाच्या पर्यावरण रक्षणाच्या चळवळीतलं एक मोठं नाव म्हणजे सत्यजित चव्हाण सर, जे आमचे आदर्श आहेत. नाणार असेल, बारसू असेल, कळणे असेल, कोकणातल्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांचाही एक अनोखा प्रवास आहे. त्यांनाही कोकणाकडे यायचं आहे, पण त्याबरोबर कोकण वाचायला पाहिजे, जपायला पाहिजे पुढच्या हजारो पिढ्यांसाठी. त्यासाठीच ते ॲक्टिवली काम करतात. आज त्यांच्यासोबत इंटरॅक्ट होऊन ते विचार ऐकायला मिळणं, आणि फक्त मी इंडिव्हिज्युअल म्हणून गावाकडे येत नाही आहे, तर त्याच्यासोबत गावातल्या कम्युनिटीसोबत जोडला जाणार आहे. गावातलं जल, जंगल, जमीन, रिसोर्सेस वाचवणं ही एक माझी जबाबदारी आहे. कुठेतरी सत्यजित दादांच्या बोलण्यातून पुढे येत होती आणि अंतर्मुख होऊन लोक त्याच्यावर विचार करत होते. नमस्कार, मी हर्षद मालुसरे. कोकणी रानमाणूस यांच्यामार्फत स्वदेश बॅक टू द विलेज ही एक संकल्पना किंवा याला एक आम्ही म्हणू शकतो की एक वर्कशॉप होतं. हे वर्कशॉप आम्ही अटेंड केलं काही दिवसांपूर्वी. या वर्कशॉपमध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जवळजवळ 200 ते 300 लोकांमधून 25 ते 30 लोकांचं सिलेक्शन होतं. त्याच्यातून आम्ही निवडून एक आमचं कम्युनिटी बनवली गेली होती. या कम्युनिटीमध्ये एकत्र आल्यानंतर आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं शहरातून खेडेगावामध्ये किंवा शहराकडून विलेज लाईफमध्ये यायचं असेल तर काय काय करावं लागेल, काय काय गोष्टींचा अडथळा आपल्याला येऊ शकतो, त्याबद्दल आम्हाला तिकडे खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. कम्युनिटी फार्मिंग काय असते किंवा कम्युनिटीमध्ये येऊन आपण एकमेकांना सपोर्ट करून कसं विलेज लाईफमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो, ह्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. गावात काम करताना बऱ्याचदा एकटेपणा येतो. आपल्या आजूबाजूची कम्युनिटी खूप झपाट्याने बदलत आहेत. गावातल्या लोकांच्या प्रायोरिटीज बदलत आहेत. प्रत्येकाला शहरीकरण झालेलं हवं आहे. आपली घरं स्लॅबची हवी आहेत. मंदिरांचे सुद्धा जीर्णोद्धार होत आहेत. देवराया तोडून तिथे मंदिरं उभी राहत आहेत. निसर्गाशी असलेल्या लोकांचं नातं हळूहळू तुटत चाललं आहे. पण काही होप्स, काही आशा अजूनही शिल्लक आहेत. हे ह्या शिबिराच्या रूपात आमच्या समोर येतात. अशी ही माणसं आम्हाला मिळतात, असे तरुण आम्हाला मिळतात, ज्यांच्यासोबत काम करण्याची स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. आणि हेच कुठेतरी आशादायक वातावरण या शिबिरातून निर्माण झालं आहे. आता ही कम्युनिटी वाढत चालली आहे. आता हे दुसरं शिबिर झालं. भविष्यात आत्ता आपण विंटर सीझनमध्ये साधारण नोव्हेंबरमध्ये आपण स्वदेशचं तिसरं शिबिर घेणार आहोत. त्याच्या डेट्स आम्ही लवकरच अनाऊन्स करू. आपल्या भारत देशाचं खरं सौंदर्य आणि खरी संस्कृती ही खेड्यांमध्ये लपलेली आहे. गांधीजी म्हणाले होते, खेड्यांकडे चला. आजही पुन्हा तीच वेळ आली आहे. ही खेडी, हे गाव, इथलं जंगल, इथली जमीन, इथलं पाणी, इथली संस्कृती ही सगळी वाचवण्याची जबाबदारी आजच्या या आपल्या तरुण पिढीच्या खांद्यावरती आहे. आम्ही कुठेतरी हा प्रयत्न कोकणापासून सुरुवात केला आहे. हळूहळू महाराष्ट्र आणि देशभर अशी कम्युनिटी वाढायला हवी. गावावर प्रेम करणारी, गावासाठी, गावाच्या निसर्गासाठी झटणारी पिढी आपण बनवायला हवी. खरंच गाव म्हणजे आपल्या जगण्याचं, आपल्या भारतीय संस्कृतीचं रूट्स आहेत, मुळं आहेत, ती आपण जपायला हवीत. गाव छोडप नाही, जंगल छोडप नाही, माय माती छोडप नाही, लढाई छोडप नाही, लढाई छोडप नाही.